मिथुन राशी जानेवारी 2026 मासिक राशीफल। मिथुन राशी 2026 नववर्षाचा पहिला महिना जानेवारी महिना अवघ्या काही दिवसातच सुरू होणार आहे। सध्या 2025 वर्षाचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत। अशा जानेवारी महिना कसा जाणार याची उत्सुकता तुम्हाला असेल। ज्योतिष शास्त्रानुसार पाहायला गेलं तर ग्रह आणि नक्षत्रांचा राशी बदलामुळे जानेवारी महिना हा खूप खास असणार आहे। जानेवारी महिना तुमच्यासाठी कसा असेल चला जाणून घेऊ। ज्योतिष शास्त्रानुसार जानेवारीचा महिना मिथुन राशीच्या आयुष्यात अनेक अद्भुत बदल घडवून आणेल। उत्पन्नात मोठी प्रगती शक्य आहे। जानेवारी हा तुमचे नशीब चमकण्याचा महिना असेल। इतर जण पार्टी करत असतील पण तुम्ही रणनीती आखत असाल। ग्रहांच्या स्थिती तुमच्या संपत्ती आणि बदलाच्या क्षेत्रावर प्रकाश टाकेल। तुम्ही शेवटी गुंतागुंतीच्या आर्थिक बाबी, गुंतवणूक, कर्जे सोडवत असल्याचे आढळेल। प्रेमजीवन उत्तम राहील आणि आर्थिक बाबीत वाढ होईल। या राशीखाली जन्मलेल्यांसाठी जानेवारी महिना विशेष असणार आहे। गुरु ग्रह लग्नाच्या घरात आणि 8व्या घरात आहे। परिणामी या राशीखाली जन्मलेल्यांसाठी जानेवारी महिना विशेष शुभ राहील। नोकरी करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतात। तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल। कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती मजबूत होऊ शकते। शिक्षण क्षेत्रात चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसतील। व्यवसायात गुंतलेल्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो। आर्थिक परिस्थिती मजबूत राहील आणि उत्पन्न वाढेल। व्यावसायिकांना नवीन संधी मिळतील ज्यामुळे नफा वाढण्याची चांगली संधी मिळेल। या व्यतिरिक्त कौटुंबिक जीवन आनंददायी असेल आणि कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याच्या संधी उपलब्ध होतील। या महिन्यात मिथुन राशीच्या लोकांसाठी बदल आणि प्रगती होईल। महिन्याची सुरुवात नवीन ऊर्जा, विचारांची स्पष्टता घेऊन येईल आणि तुम्ही नवीन निर्णय घ्याल। तुम्हाला नवीन संधी मिळतील ज्या तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतील। कोणतेही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी हा अनुकूल काळ असेल। तुमच्या बुद्धिमत्तेची आणि निर्णय घेण्याची क्षमता ओळखली जाईल। तुम्हाला अनुकूल परिणाम मिळू शकतात। नातेसंबंध आणि करिअरमध्ये नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे। या महिन्यात तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल। इतर लोक तुमच्या मतांना आणि कल्पनांना महत्त्व देतील। जे लोक एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम करत आहेत त्यांना प्रगती दिसेल आणि प्रलंबित काम शेवटी पूर्ण होईल। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कठोर परिश्रमाचे कौतुक मिळेल। तुम्ही तुमची कामे कार्यक्षमतेने पूर्ण कराल। या काळात नोकरी शोधणाऱ्यांना अनेक संधी मिळू शकतात। तुमच्या शब्दांचा आणि बोलण्याच्या मुलाखती किंवा बैठकांवर प्रभावी परिणाम होईल। या काळात तुम्ही स्पर्धकांवर मात कराल। तुम्ही नवीन क्लायंटशी संपर्क साधू शकता आणि तुम्हाला डिजिटल किंवा ऑनलाईन साइट्सवरून नफा देखील मिळू शकतो। या महिन्यात आर्थिक परिस्थिती संतुलित राहील। संधी निर्माण होऊ शकतात ज्यामुळे स्थिरता येईल। तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता, म्हणून कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी धोरणात्मक विचार करा। जुने पैसे वसूल होतील आणि काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात। विशेषतः दुरुस्ती, वाहन देखभाल आणि कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर बचत करण्यासाठी हा चांगला काळ असेल। या महिन्यात प्रेमजीवनात उबदारपणा आणि विश्वास येईल। नात्यात जवळीक राहील आणि तुमचा जोडीदार तुमच्या मतांना महत्त्व देईल। जर तुम्ही नवीन नातेसंबंध सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल असेल आणि अविवाहितांनाही एखाद्याकडे आकर्षित वाटू शकते। हा महिना वैवाहिक जीवनात शांती आणि सुसंवाद आणेल। तुमच्या भावनिक अपेक्षा वाढू शकतात ज्यामुळे तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये समजूतदारपणा वाढेल। हा महिना सकारात्मक राहील आणि नातेसंबंधांमध्ये नवीनता आणेल। कौटुंबिक स्थितीबद्दल बोलायचे झाले तर हा महिना आनंदाने भरलेला असेल। जुने वाद किंवा गैरसमज दूर होतील। प्रियजनांशी समन्वय वाढेल आणि प्रवासाच्या संधी निर्माण होऊ शकतात। मुले चांगली बातमी घेऊन येतील आणि विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात चांगली कामगिरी करतील। तुम्ही कुटुंबाच्या सहलीचे किंवा एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन करू शकता। तुम्ही कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांसोबत वेळ घालवाल ज्यामुळे शांती मिळेल। मिथुन राशी जानेवारी हा तुमच्यासाठी नवीन सुरुवातीचा महिना आहे। नवीन वर्षाची ऊर्जा तुमच्या आयुष्यात येईल। तुम्ही नवीन ध्येय तयार कराल, नवीन योजना बनवा, नवीन आशा जोपासा। भूतकाळातील चुकांमधून शिका आणि भविष्यासाठी तयारी करा। हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक आहे। ग्रहांचा प्रभाव चांगला आहे। भाग्य तुमच्यासोबत आहे। आशीर्वाद येतील। यश शक्य आहे। नवीन संधी येतील। कठोर परिश्रम फळ देतील। जानेवारीमध्ये तुमच्या नोकरीत सुधारणा होईल। नवीन प्रकल्प सुरू होऊ शकतात। वरिष्ठ तुम्हाला आवडतील। सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल। कामावर नवीन जबाबदारी येईल। नवीन टीममध्ये सामील होऊ शकता। नवीन टीमसोबत चांगले काम करा। नेतृत्वाची भूमिका घेऊ शकतो। लहान प्रकल्पाचे नेतृत्व करू शकतो। टीमला योग्य दिशेने मार्गदर्शन करू शकतो। तुमच्या क्षमता दाखवू शकतो आणि ओळख वाढवू शकतो। जर तुम्ही व्यवसाय चालवला तर जानेवारीमध्ये वाढ होऊ शकते।
नवीन क्लायंट मिळण्याची शक्यता आहे. विक्री वाढू शकते, नफा वाढू शकतो, नवीन योजना बनवू शकतो, नवीन दिशानिर्देश शोधू शकतो. मिथुन राशी, जानेवारी महिना येतो तो एका दीर्घ श्वासासारखा. मिथुन राशी, उत्सवाच्या हंगामाच्या गर्दीनंतर मानसिक जागेचे मोकळेपणा. महिन्याची सुरुवात मकर राशीच्या तीव्र प्रभावाने होते, ज्यामुळे तुमचे लक्ष परिवर्तन आणि विश्वासाकडे वळते. मग सूर्य आणि ग्रह कुंभ राशीत प्रवेश करतात. तुमची उत्सुकता पुन्हा जागृत होते. तुम्हाला आठवण करून दिली जाते की प्रत्येक वेळी तुम्ही पुढे पाहता तेव्हा तुम्ही हलके होता. आकाश तुम्हाला तुमच्यावर असलेल्या ओझ्यापासून मुक्त होण्यासाठी आणि स्वतःला मोठ्या उजळ दृष्टिकोनांसाठी उघडण्यासाठी आमंत्रित करते. तुमचा स्वामी ग्रह मकर राशीत प्रवेश करत असताना तुमचे विचार गंभीर होतात, पण उदास नाहीत. तुम्ही खोलवरच्या भावनिक थरांना समजून घेण्यास तयार आहात, विशेषतः जवळीक, आर्थिक किंवा दीर्घकालीन वचनबद्धतेभोवती. सामायिक संसाधनांचे आयोजन करणे, जुने काहीतरी फेडणे किंवा भावनिक कर्जे कमी करणे या सर्व गोष्टी मनाला शांती देतात. तुमच्या आणि इतरांमधील कोणतेही गैरसमज किंवा अंतर आता बरे होऊ शकते. खऱ्या आपुलकीचा अर्थ काय आहे याबद्दल तुम्ही बरेच काही शिकला आहात. ते लोकप्रियतेबद्दल नाही तर अनुनाद आहे. एकंदरीतच मिथुन राशी, नवीन वर्षाची सुरुवात एका चिंतनशील आणि शांतपणे आशावादी मूडसह होते. सूर्य जानेवारीचा बहुतेक भाग मकर राशीत घालवतो. तुमच्या कुंडलीतील एका अतिशय खाजगी क्षेत्राला प्रकाशित करतो. तुम्हाला जवळीक, खोल संभाषण किंवा पडद्यामागे जास्त वेळ घालवायचा असेल. सुट्ट्यांच्या गर्दीनंतर तुमचा श्वास रोखण्याची आणि तुमच्या प्राधान्यक्रमांना विचार करण्याची ही एक संधी आहे. जानेवारी रोजी पौर्णिमेच्या सुमारास भावना उफाळून येतील, ज्यामुळे तुमच्या आर्थिक क्षेत्र उजळेल. या कर्क पौर्णिमेला पैशाच्या बाबतीत कळस गाठता येतो. कदाचित तुम्हाला बोनस, सेटलमेंट किंवा शेवटी कर्ज फेडण्याची बातमी मिळेल. पर्यायी म्हणून तुम्हाला कदाचित तुमच्या बजेटचे आणि खर्चाच्या सवयींचे पुनर्मूल्यांकन करण्याची वेळ आली आहे हे जाणवेल. काळजी करू नका. याचा अर्थ असा नाही की सर्व मजा संपवावी. हे तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींशी तुमचे संसाधने जुळवून घेण्याबद्दल आहे. आता थोडे बजेटिंग तुम्हाला नंतर आवडणाऱ्या आनंदासाठी सेट करू शकते. सुरक्षिततेच्या चिंतांकडे लक्ष देऊन तुम्ही स्वतःला तणावाशिवाय चमकण्यासाठी मुक्त करता. महिन्याच्या मध्यात म्हणजे 18 जानेवारी रोजी मकर राशीत अमावस्या येते. जीवनाच्या सखोल भागांभोवती नवीन हेतू निश्चित करण्यासाठी हा एक शक्तिशाली क्षण आहे. जवळीक, विश्वास आणि कोणत्याही संयुक्त आर्थिक उपक्रमांचा विचार करा. जर तुम्ही एखाद्या जोडीदारासोबत आर्थिक व्यवहार करत असाल किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आता बीज पेरण्याची वेळ आली आहे. जानेवारी महिन्यात जसजसा पुढे जातो तसतशी ऊर्जा बदलते. 20 जानेवारी रोजी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करतो, ज्यामुळे तुमचा दृष्टिकोन उजाळतो. अचानक जग अधिक व्यापक वाटते. तुम्हाला कदाचित परिस्थिती बदलण्याची किंवा मानसिक सुटकेची उत्सुकता वाटू लागेल. मिथुन राशी, या महिन्यात तुमच्यासाठी संधी म्हणजे अर्थपूर्ण भागीदारी विकासासाठी विश्व दरवाजे उघडते. या महिन्यात मिथुन राशीचे लोक खरोखरच चमकू शकतात. तुमच्या अंतर्प्रेरणेवर विश्वास ठेवा आणि जेव्हा या संधी उपलब्ध होतात तेव्हा संतुलित कृती करा. या महिन्यात तुमच्यासाठी शुभ दिवस 2, 6 आणि 11 जानेवारी हे दिवस तुमच्यासाठी विशेषतः अनुकूल ऊर्जा घेऊन येतात. या तारखांना महत्त्वाच्या बैठका, प्रक्षेपण किंवा वैयक्तिक उपक्रमांचे वेळापत्रक निश्चित करण्याचा विचार करा. या महिन्यात तुमच्यासाठी शुभ रंग हा लाल असेल. लाल रंग परिधान केल्याने किंवा स्वतःभोवती लाल रंग घातल्याने तुमची ऊर्जा महिन्याच्या वैश्विक प्रवाहांशी जुळवून घेण्यास मदत होऊ शकते. एकंदरीतच पाहता मिथुन राशीसाठी हा महिना शुभ असेल.